नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीत सर्पदेवतेला पूजनीय स्थान असून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो. यावर्षी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेली आहे. नाग हे भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतरच नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया, पिंगल या देवतांची पूजा केली जाते. महादेवाच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे, तर श्री विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात. त्यामुळे आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले गेलेले आहे. म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्याची कृपादृष्टी तसेच महादेवाची देखील कृपादृष्टी आपल्यावर राहते. महिला नागाला आपला भाऊ मानतात. आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि यश मिळावे म्हणून या दिवशी उपवास करून नागदेवतेची पूजा करतात. या दिवशी पाठावर हळदी चंदनाचे नागाचे चित्र काढून किंवा मातीची मूर्ती ठेवून दुधाचा आणि लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच या दिवशी शेतात नांगरणी, जमिनीची उखरणी, चुलीवर तवा ठेवणे, तळणे आणि भाजी किंवा वस्तू चिरणे कापणे निषिद्ध मानले जाते. या दिवशी गव्हाची खीर आणि पुरणाचे गोड पदार्थ केले जातात.